नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणारी बातमी आता समोर आलेली आहे। तर ती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आता या योजनेत महिलांचे अर्जाची पडताळणी सुरू केली गेली आहे। ज्या महिला नियमात न बसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। आत्तापर्यंत जवळपास 5.5 लाख महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत। या दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। तर आता लाडकी बहीण योजनेत महिलांना ई-KYC करावी लागणार आहे। दरवर्षी जून महिन्यात आता महिलांना ई-KYC करावी लागणार आहे, जेणेकरून महिलांची सर्व माहिती खरी आहे की खोटी याची माहिती मिळणार आहे। या योजनेत तब्बल 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते। त्यातील 2,41,00,000 महिला पात्र ठरल्या होत्या। या दरम्यान अजूनही 11 लाख महिलांच्या अर्जाची पडताळणी बाकी आहे। या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डशी जोडले गेले नाही आहेत। गेल्या आठवड्यापासून लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू झाली आहे। आता उत्पन्नाची पडताळणी सुद्धा सुरू होणार आहे। आयकर विभागाकडे ज्या महिलांचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या 2.3 लाख महिलांना बाद करण्यात आले आहेत। ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहेत। तसेच ज्या महिलांना सरकारच्या इतर योजनातून 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाचा लाभ घेत आहेत त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहेत। किंवा सरकारच्या इतर ज्या योजना आहेत, PM किसान असो किंवा दुसऱ्या अजून काही योजना असतील, त्या योजनेतून जर पैसे मिळत असतील तर तुम्हाला या योजनेचे लाभ मिळणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी माहितीसुद्धा समोर आली आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेत आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या काळात ई-KYC केले जाणार आहे। लाभार्थी महिला आहे की नाही, तसेच त्याची माहिती खरी आहे की नाही यासाठी ई-KYC केली जाणार आहेत। तर मित्रांनो, आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या दरम्यान ई-KYC केली जाणार आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।